रुग्णालयात रुग्णाला बरं होण्यासाठी घेऊन जातात। अशा वेळी डॉक्टर रुग्णाला बरे करतील अशी अपेक्षा त्या रुग्णाला आणि त्याच्या घरच्यांना असते। पण मग अशा वेळी हॉस्पिटलच रुग्णाची अवस्था खराब होण्यासाठी जबाबदार असेल तर? खरं तर असं एक प्रकरण नाशिकमधून समोर आलेलं आहे। काय आहे प्रकरण ते पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट असलेल्या एका लहान मुलाच्या सलाईनमध्ये अळी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मुलाच्या पालकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार करूनही हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत वक्तव्य केलेलं नाही। मात्र यामुळे रुग्णाच्या जीवाशी होत असल्याचं मात्र स्पष्ट झालेलं आहे। सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आणि व्यवस्थापकांना त्यांची चूक लक्षात आल्याने त्यांनी यावर माध्यमांबरोबर येण्यास व बोलण्यास नकार दिलेला आहे। सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे। हितेश सोनवणे नामक एका 11 वर्षाच्या मुलाला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान या मुलाला दिले जाणारे सलाईनमध्येच अळी आढळल्याचा प्रकार नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आढळलेला आहे।